नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये मी प्रेरणा देसाई आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या नवीन तासाला सुरुवात करते. इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षा पेपर 2 त्यामधील तृतीय भाषा इंग्रजी Unit number 2, subunit 2.12, homophones. What is homophone? Homophone. There are two words, homo and phone. Homo means same and phone means sound. Same sound. Now, homophones, what is same? Sound is same. And what is different? Spelling and meaning. Means a word pronounced like another word or sound like another words with a different meaning and spelling. म्हणजे असे काही शब्द आहेत की ज्यांचे उच्चार सारखे आहेत परंतु त्यांचे स्पेलिंग्स आणि त्यांचे अर्थ हे वेगवेगळे आहेत. So let's see some examples of homophones. Look here. Pair, pair. ना बुटांच्या जोडीला पण आपण काय म्हणतो पेअर आणि पेअर हे एक फळ सुद्धा आहे. एट एट पहिल्या चित्रामध्ये एट जो आहे त्याचा अर्थ काय खाणे. इटचा भूतकाळ एट आणि दुसऱ्याच्या मध्ये एट एट हा काय आहे नंबर आहे. हियर हियर या ठिकाणी हियर म्हणजे येथे कम हियर इकडे ये. कॅन यू हियर तुला ऐकायला येतंय का. तो प्रोनाउन्सिएशन सेम हियर हियर बट स्पेलिंग इज डिफरंट. HERE हियर म्हणजे इथे आणि HEAR हियर म्हणजे ऐकायला येणे. वेट वेट अ मॅन इज वेटिंग फॉर अ बस म्हणजे प्रतीक्षा करणे. पहिला जो वेट आहे WAIT वेट म्हणजे एखाद्या गोष्टीची प्रतीक्षा करणे थांबणे आणि दुसरा जो आहे WEIGST वेट म्हणजे वजन. वीक and week. WEEK week means days of the week. Sunday, Monday, Tuesday, Wednesday, Thursday, Friday, Saturday. These are week. 7 days week. And a person is very weak. ज्यावेळेला आपण एखादी व्यक्ती अशक्त असते तेव्हा काय म्हणतो तो खूप अशक्त आहे. A person is very weak. Blue, blue. First one BLUE blue is a name of color. And second one BLEW blue म्हणजे वाहने वारा वाहने ज्याला आपण म्हणतो त्याला म्हणतात blue. Night and night. Spelling is different. NIGST night means opposite of day रात्र आणि KNIGST night म्हणजे शूरवीर. So here are some more examples of homophones. First one is pail. PAIL pail. Pail म्हणजे बादली बकेट ना. तुम्ही ती जी कविता आहे To fetch a pail of water, Jack and Jill went up the hill. त्याच्यामध्ये जो पेल आहे तो हा आहे पेल आणि हा जो पेल आहे PALE पेल. पेल म्हणजे निस्तेज. टेल TALE टेल. टेल म्हणजे कथा आणि TAIL टेल. टेल म्हणजे शेपटी. MAIL मेल म्हणजे आपल्याला जे मेल येतात गुगलवर येतात जीमेलवर येतात किंवा yahoo.com वर येतात ते
मेल आपल्याला येणारे निरोप. आणि MEL मेल, मेल म्हणजे पुरुष ना. ज्या वेळेला एखादी गोष्ट जी आहे ती पुल्लिंगी असते त्याला म्हणतात मेल. व्हेल, WHALE व्हेल, व्हेल म्हणजे देव मासा. आणि WAIL वेल म्हणजे रडणे, भोकाड पसरणे, त्याला म्हणतात वेल. ग्रेट, GRATE ग्रेट, ग्रेट म्हणजे किसणे, एखादी गोष्ट किसली जाते त्याला म्हणतात ग्रेट. आणि GREAT ग्रेट म्हणजे एखादा व्यक्ती थोर आहे आपण म्हणतो ना ग्रेट. सेल, SAIL सेल म्हणजे जहाज ना. आणि सेल म्हणजे दुकानात कपड्यांवर लागतो तो सेल. Some more examples. A whale is a mammal. Here whale is mammal. देवमासा हा सस्तन प्राणी आहे. Mammal सस्तन प्राणी आहे. The boy did not well when he fell down. या ठिकाणी well म्हणजे रडणे, की तो मुलगा खाली पडला तरी रडला नाही. So here whale, name of a fish. इथे whale म्हणजे रडणे. The girl said hi to her friends. And this building stands high above the others. Here HI high म्हणजे आपण ज्या वेळेला एकमेकांना भेटतो तेव्हा एकमेकांना ग्रीट करतो ना, हाय हॅलो करतो, तो हाय. आणि इथे हाय म्हणजे उंच. द बिल्डिंग स्टँड्स हाय अबाव द अदर्स म्हणजे ती बिल्डिंग जी आहे ती इतर बिल्डिंग पेक्षा उंच आहे. Here, dear Tommy, thank you for the birthday present. And here, I saw a deer when we were camping. आता या ठिकाणी सुद्धा डिअर आहे, पण या डिअरचा अर्थ होतो प्रिय. आपण पत्रामध्ये लिहितो ना मित्राला मैत्रिणीला प्रिय, इथे या DEAR डिअरचा अर्थ आहे प्रिय. तर इथे DEER डिअरचा अर्थ आहे हरिण. I saw a deer when we were camping. म्हणजे बघा उच्चार सेम आहेत परंतु स्पेलिंग वेगळं आहे आणि त्यामुळे अर्थही वेगळे आहेत. I ate pear at a lunch time. I need a new pair of skates. या ठिकाणी PEAR पेअर हे फळ आहे आणि PAIR पेअर हे काय आहे बुटांची जोडी. जोडीला म्हणतात पेअर. कुठलीही जोडी असेल तर त्याला म्हणतात पेअर. We can do 1 mile run. Her book report is due tomorrow. There is a dew on the leaves. आता इथे बघा या ठिकाणी सगळं सेम आहे उच्चार परंतु स्पेलिंग वेगळं. या ठिकाणी डू आहे तो कृती दाखवतो आहे. या ठिकाणी ड्यू जो आहे तो अपेक्षित वेळ दाखवतो आहे. ड्यू टुमॉरो म्हणजे तिचं पुस्तक जे आहे प्रगती पुस्तक किंवा जे रिपोर्ट बुक आहे ते उद्या येईल. आणि या ठिकाणी ड्यू म्हणजे आपण ज्याला मराठीमध्ये दव म्हणतो, ड्रॉप्स ऑफ वॉटर. म्हणजे उच्चार एक आहे परंतु या ठिकाणी स्पेलिंग वेगळा आहे आणि अर्थ वेगळा आहे. सेम हिअर. टू, ही इज गोइंग टू द कप केक शॉप. टू म्हणजे तो चालला आहे, दिशा दाखवतो आहे. टू, जो हॅज अ 2 crayons. इथे त्याच्याकडे खडू आहेत. किती आहेत? 2 म्हणजे 2. टू means also. We are going to school too. म्हणजे आम्ही शाळेत सुद्धा चाललेलो आहोत. उच्चार एक परंतु या ठिकाणी टू चा अर्थ होतो दिशा, इन द डायरेक्शन. या ठिकाणी टू चा अर्थ होतो नंबर आणि ह्या टू चा अर्थ होतो सुद्धा. Some more examples. Hair, hair. Pair, pair. Toe, toe. TOE toe म्हणजे अंगठा आणि TOW toe म्हणजे काय करणे, गाडी उचलून नेणे. बघा काही वेळेला रॉंग पार्किंग असतं किंवा नो पार्किंगच्या जागेत जर गाडी पार्क केलेली असेल
तर एक वाहन येऊन ती गाडी जी आहे ती उचलून घेऊन जातं, त्याला म्हणतात गाडी टो करणं. तो TOW, टो. फ्लोर, फ्लोर. 1 1. ONE 1 हा नंबर आहे. ओके. आणि WON 1 म्हणजे जिंकणे. सेल, सेल. राईट अँड राईट. RIGST राईट म्हणजे उजवीकडे वळणे हा अर्थ होतो. त्यानंतर RIGST राईटचा अर्थ बरोबर. जेव्हा आपण बरोबर अशी खूण करतो, बरोबरचा टिक मार्क करतो, त्याला सुद्धा म्हणतात राईट टिक मार्क. आणि WRIT राईट म्हणजे लिहिणे. सर्कल द करेक्ट होमोफोन्स वर्ड दॅट गोज विथ इट पिक्चर. आता इथे तुम्हाला चित्र दिलेलं आहे आणि त्याच्या खाली त्याचे होमोफोन्स दिलेले आहेत. मग त्यातला कुठला शब्द योग्य आहे तो तुम्ही सर्कल करायचा आहे. तर पहिला आहे एअर. आता इथे चित्र कुठलं दाखवलेलं आहे? हवेचं. मग हवा, एअर जे आहे त्याचं स्पेलिंग आहे AIR. So answer is AIR, air. नेक्स्ट वन. कसलं चित्र दाखवलेलं आहे? सशाचं. मग सशाला इंग्लिशमध्ये म्हणतात हेअर. मग त्याचं स्पेलिंग काय आहे? HARE. HARE, हेअर. आणि HAIR म्हणजे केस. थर्ड वन बघा काय दाखवत आहे? आठवडे दाखवत आहेत. त्यामुळे WEEK हे बरोबर आहे. आणि WEAK म्हणजे अशक्त. आता इथे बघा बरं, MAIL मेल म्हणजे आपल्याला येत असणारी पत्र, मेल. आणि MALE मेल म्हणजे पुरुष. नेक्स्ट वन. आता इथे काय दाखवलेलं आहे? बरोबरचं चिन्ह दाखवलेलं आहे. म्हणजे दोन्ही शब्द राईट राईट आहेत, बरोबर. मग बरोबरला आपण काय म्हणतो? RIGST राईट. आणि WRIT राईट म्हणजे लिहिणे. आता इथे चित्र आहे सूर्याचं. मग कुठला शब्द येणार? अगदी बरोबर, SUN, सन. सन म्हणजे सूर्य. आणि SON, सन. सन म्हणजे मुलगा. नेक्स्ट वन. SEAC आणि SEEC. सो आन्सर इज SEAC. सी म्हणजे समुद्र आणि SEEC म्हणजे बघणे. आता बघा, SELL सेल आणि CELL सेल. आता हे चित्र कुठलं आहे? बॅटरीचा सेल आहे, बरोबर. मग तो आहे CELL सेल. आणि SELL सेल म्हणजे विकणे. आता पुढे काय बरं? गोष्ट दिसते ना, गोष्टीचं पुस्तक दिसतंय. मग काय येणार? बरोबर, टेल. TALE टेल म्हणजे कथा. आणि TAIL टेल म्हणजे शेपूट. आता पुढे काय दिसतंय बघा? एक अंक दिसतोय. साहजिकच येणार आहे 1. ONE 1. 1 म्हणजे एक. आणि WON 1 म्हणजे जिंकणे. आता इथे काय दिसतोय तुम्हाला? केळ्याच्या साली आणि तुटलेल्या काय बाटल्या वगैरे दिसत आहेत ना. म्हणजे हा काय आहे? कचरा आहे, निरुपयोगी गोष्ट आहे. मग त्याला आपण काय म्हणतो? अगदी बरोबर, वेस्ट. WASTE वेस्ट म्हणजे कचरा, निरुपयोगी वस्तू. आणि WAIST वेस्ट म्हणजे कंबर. आता इथे बघा, HIGH हाय. हाय म्हणजे उंच. आणि दुसरा HI हाय म्हणजे एखाद्याला अभिवादन करणे, ग्रीटिंग करणे. मग इथे कुठलं येणार? HI हाय. Look at this question. The following sentence contains the correct use of the underlined words. या ठिकाणी एक तुम्हाला सेंटेन्स दिलेला आहे आणि त्या ठिकाणी जो शब्द दिलेला आहे, जो अंडरलाईन केलेला आहे, त्याचा योग्य उपयोग केलेला आहे. मग आता तुम्हाला काय करायचं आहे? Which of the following sentence contain
the same use of the underlined word from the sentence 1. मग आता जो दिलेल्या सेंटेन्स मध्ये जो शब्द आहे जो तुम्हाला पिवळ्या कलर मध्ये दिसतोय मग त्या अर्थाचा शब्द कुठल्या खालच्या 3 सेंटेन्स मध्ये आलेला आहे ते वाक्य कोणतं आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे. सेंटेन्सेस We had 2 snow days this week. म्हणजे हा बर्फ पडलेला आहे आणि 2 दिवस बर्फ पडलेला होता. आता इथे वीक म्हटलेलं आहे WEEK वीक म्हणजे आठवडा. आठवड्यातले 2 दिवस जे होते ते बर्फवृष्टी झाली होती. मग आता वीक आठवडा या अर्थाचा लाईन किंवा या अर्थ हा जो शब्द आहे हा कोणत्या ओळीत आलेला आहे तो बघा. आता ए दिलेला आहे ही वॉज टू वीक टू लिफ्ट द रॉक. सेकंड वन माय बर्थडे इज next week. Third one, the stomach flu made him feel weak and tired. 3 वाक्य आहेत. पहिलं वाक्य आहे he was too weak to lift the rock. म्हणजे तो एवढा अशक्त आहे की तो दगड जो आहे तो उचलू शकत नाही. My birthday is next week. माझा वाढदिवस पुढच्या आठवड्यात आहे. The stomach flu made him feel weak and tired. त्याला फ्लू मुळे काय झालं होतं तो अतिशय अशक्त आणि दमला होता. मग आता सांगा बघू कुठला ऑप्शन येणार ए बी की सी. करेक्ट ऑप्शन बी हा येणार. माय बर्थडे इज नेक्स्ट वीक. वरती पण काय दिलंय वी हॅड 2 स्नो डेज दिस वीक. या आठवड्यात म्हणजे आठवडा हा शब्द आहे. इथे सुद्धा काय आहे माय बर्थडे इज नेक्स्ट वीक. पुढच्या आठवड्यात माझा वाढदिवस आहे. आता आपण अजून एक उदाहरण बघूया. आता हा मगाच्या प्रश्नासारखा सिमिलर प्रश्न आहे आणि तो तुम्हाला सोडवायचा आहे. I ate the entire pizza by myself. I ate the entire pizza by myself. Which of the following sentence contains the same use of the underlined word from sentence 1 #1? Okay. Options are A option. There were 8 pieces of pizza. My brother is 8 years old. She ate the cupcakes for dessert. Your time starts now. टाइम अप. आता बघा बरं उत्तर काय आहे. इथे प्रश्न आले बघा आय एट द एंटायर पिझ्झा. या ठिकाणी एट ह्याचा अर्थ आहे खाल्ले. ईटचा भूतकाळ एट. मग खाण्याची क्रिया आहे. मग इथे जर आपण बघितलं या ठिकाणी जो पहिल्या वाक्यात एट आहे तो काय आहे देर वेर 8 पीस. 8 पीसेस म्हणजे नंबर आहे. इथे सुद्धा 8 years old नंबर आहे. पण शी एट द कप केक्स इथे खाण्याची क्रिया आहे. म्हणून ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. Did you see the parade yesterday? Did you see the parade yesterday? And options आहेत I see the stop sign. The sea is very beautiful. The dolphins swim in the sea. So your time starts now. Time up. And the answer is correct. I see the stop sign.
आता या ठिकाणी सुद्धा बघितलं त्यांनी उत्तर बघा. प्रश्न काय आहे? डिड यू सी द परेड? तू काल परेड पाहिलीस का? या ठिकाणी सी म्हणजे बघणे आहे. त्यामुळे इथे आय सी द स्टॉप साईन, मी थांबण्याचं चिन्ह जे आहे ते बघितलं. इथे सी म्हणजे समुद्र. द सी इज व्हेरी ब्युटिफुल. द डॉल्फिन स्विम इन द सी, या ठिकाणी सुद्धा सी म्हणजे समुद्र आहे. सो माय डिअर स्टुडंट, आय होप you understand the homework course and you will solve the questions in the scholarship exams. आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं आहे. त्या ठिकाणी तिथे असलेल्या फीडबॅक फॉर्मची लिंक भरायची आहे की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेल्या प्रश्नांची उत्तरं तुमच्या वहीत लिहायची आहेत. बालमित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असणार. यासारखे अनेक छान छान व्हिडिओ आहेत जे तुमच्या अभ्यासक्रमावर आधारित आहेत. पण ते पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.